हेलो। हेलो। हॅलो, नमस्कार. मी कुसुमताई अलाम, जिल्हा गडचिरोली. माझा एक छोटासा परिचय आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी थोडी परिचित आहे आणि गेल्या अनेक वर्षापासनं माझं समाजकार्यामध्ये सहभाग आहे आणि एक आदिवासी साहित्यिक म्हणून माझे 2 कविता संग्रह आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. अनेक वर्तमानपत्रातून माझे लेख प्रकाशित होत असतात आणि अनेक व्यासपीठावरनं अनेक मंचावरनं मी प्रबोधन करण्याचं काम करत असते आणि महिलांच्या विषयी खऱ्या अर्थाने या देशाला आणि या समाजाला जर जगवायचं काम करत असेल तर ती महिला करते आहे आणि त्या अनुषंगाने महिलांविषयी संवेदना घेऊन मी थोडं काम करण्याचा गेल्या अनेक दिवसांचा माझा प्रयास सुरू आहे. आणि मी खरं म्हणजे महिला म्हणून मी माझा तो महिलांचा विषय मी आपणासमोर मांडू इच्छिते. मी पहिल्यांदा मराठी साहित्य वार्ता आणि आपला सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि स्वागत करते आहे. 2014 नंतर या देशामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली महिलांच्या विषयी, निर्भयाच्या प्रकरणानंतर भारतामध्ये जे संबंध महिलांचं जे एक पिढ्या करण्याचं जे सत्र सुरू झालेलं होतं, एक तर निर्गुण हत्या करणे आणि बलात्कार करणे, ह्या सर्व सामान्य बाबी झाल्या होत्या आणि देश पातळीवर नव्हे तर पूर्ण विश्वाच्या पातळीवर महिलांच्याबद्दल हाहाकार माजला होता. आणि अशा प्रसंगी आपण काय करायला पाहिजे अशी खूप संवेदना जागृत झाल्यामुळे मग आधीच स्त्रीमन हे हळवं आणि जे समाजामध्ये जे काही घडत आहे ते निश्चितपणाने खऱ्या अर्थाने हे चांगलं नाही आहे, हे निश्चितपणाने मानवी समाजाला कलंक आहे आणि या सगळ्याच्या त्या दृष्टिकोनातून मग काय करायला पाहिजे हा एक माझा मोठा प्रयास त्यावेळेला राहिलेला आहे. आणि 2016ला मग आम्ही काही संवेदनशील लोक एकत्रित आलो आणि महिलांच्या विषयी आणि बालकांच्या विषयी जो समाज अतिशय असुरक्षित आहे, संरक्षणाचा अभाव आहे आणि त्याला वाचवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याला संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला समजण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही करू शकतो का हा प्रयास केला. आणि जवळपास 9-10 राज्यांमध्ये अनेक लोकांशी मी त्या काळामध्ये जुळली आणि मी सतत लोकांना भेटत राहिली. शाळा असतील, वसतिगृहे असतील, चौकात असतील, कुठे असेल तिथे माझ्या अनेक सभा मी त्या काळामध्ये जवळपास 400 ते 450 सभा मी त्या काळामध्ये केल्या. एक रॅली काढली, महिला एवं बाल सन्मान यात्रा असं नाव दिलं आणि राजस्थानपासून तर गुजरात आणि ह्या सगळ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, वेस्ट बेंगॉल असेल, महाराष्ट्र, अशा अनेक राज्यातून जवळपास 9 ते 10 राज्यातून मी तो प्रयास केला. आणि महिलांची अतिशय दयनीय स्थिती का अशी झालेली आहे, या समाजाला काय करावं हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर त्या काळात राहिलेला होता. एकतर महिला या नात्याने जो मी विचार करत आहे किंवा जो अभ्यास करत आहे तर तो खऱ्या अर्थाने अतिशय दुःखपूर्ण ही बाब जे दिसत आहे
की ज्या अलीकडच्या काळामध्ये मुलींनी जो अविवाहित राहण्याचा असेल किंवा लिव्ह अँड फ्रेंडशिप जे रिलेशन आहे ते असेल किंवा सोरगेट मदर असेल, हे निश्चितच मानवी समुदायाला घातक आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे का, थांबते का, काय करता येईल का, हा एक विचार मनामध्ये आला. तर त्यामुळे महिलांविषयीच्या संवेदना मला त्या काळात दिसल्या म्हणून मी आपणासमोर थोडंसं मांडण्याचा प्रयास करते आहे. मला क्षमा करा, माझ्या काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे मला उशीर झाला थोडासा. तर स्त्रीची जी स्थिती आहे, हृदयी पाणा नयनी पाणी, आणि ती बंदिनी झालेली आहे आणि तिची कहाणी या भारत मातेच्या स्वातंत्र्यानंतरही ही भारत माता अपमान, अन्याय, शोषण, बलात्कार, छेडछाड आणि तिला मारून टाकणे, मारझोड करणे, ह्या सगळ्या गोष्टी, सगळं संघर्ष हा एवढा मोठा करत आणि या संघर्षामध्ये स्वतःला सिद्ध करत ती उभी राहिलेली आहे. तरीही ती सावित्रीचा वसा जोपासते आहे. सावित्रीच्या अनंत उपकाराची याद ठेवत ती सत्तेच्या सिंहासनापासून तर ती अतिशय उंच गगन भरारी साता समुद्रापलीकडे जाण्याचं काम इथली करत आहे. पण राम रहीमसारखे, आसाराम बापूसारखे अनेक लोक आवासून तिच्या रस्त्यामध्ये उभे आहेत. पण कारण ही व्यवस्था जी आहे, ही व्यवस्था पुरुष सत्तेच्या अधीन झालेली आहे आणि त्यामुळे असं वाटते की जे काही लोक स्त्रियांविषयी हळहळ करत असतील किंवा संवेदना व्यक्त करत असतील किंवा चुकत असतील, पण निश्चितपणाने हा त्यांच्या त्यामागचा एक केवळ न केवळ दयाभाव आहे असं मला या ठिकाणी वाटते आहे. आपल्याला सर्वांना समजायला पाहिजे की स्त्री आणि पुरुष हा पूर्ण समाज आहे, पूर्ण मानव समूह आहे. त्यातला स्त्री म्हणजे हा अर्धा मानव समूह. हा अर्धा मानव समूह जर पीडित असेल, शोषित असेल, नंगाभुका प्यासा असेल, लूटमार होत असेल, तिचं शोषण होत असेल, तिच्यावर बळजोरी बलात्कार होत असेल, तिची फसवणूक जर होत असेल, तर आपण कोणत्या उच्च राष्ट्राची आणि कोणत्या सशक्त राष्ट्राची आपण संकल्पना घेऊन पुढे जाणार आहोत. आणि अलीकडच्या काळात तर भारताला विश्वगुरू बनण्याचे स्वप्न जे पडलेले आहेत, तर हे विश्वगुरू बनण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने सक्षम झालेला आहोत का, हा सवाल या ठिकाणी करण्याची म्हणजे मला हिंमत करावी लागत आहे. इथली महिला, इथली स्त्री, तिचं प्रतिनिधित्व घेऊन मी या ठिकाणी आज आलेली आहे आणि म्हणून हा सवाल मला सत्तेच्या लाभार्थ्यांना विचारायची मला गरज पडत आहे. ती ताकद आमच्यामध्ये यायला पाहिजे, कारण भय, भूक, भक्ती भावना यांनी या समाजाची मती पूर्णपणे गुंग झालेली आहे असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने मी जे काम आधी केलेलं आहे, तर मी काम केलेलं आहे असं पण म्हणणं ते एक गर्वाचं लक्षण होणार आहे. परंतु मी जवळपास ज्या समाजामध्ये जन्माला आली, एक तर आदिवासी समाज, तो अतिशय अन्यायग्रस्त राहिलेला आहे आणि तो मागे पडला आहे. तो मागासलेला नाही आहे, तरी पण तो मागे पडलेला आहे. तर या समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. हा समाज प्रवाहित झाला पाहिजे. या समाजाला पण गती मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून माझ्या अतिशय लहान वयामध्येच त्या सगळ्या संवेदना माझ्यामध्ये जागृत झाल्या आणि मी बाबूरावजी मडावी नावाचे जे आमचे एक मोठे नेते होऊन गेलेले होते, तर त्यांच्या सोबतीने मी काम केलेलं आहे. जवळपास 1987 पासून मी त्यांच्या सोबतीला होती आणि मला त्यांचे ते संस्कार पडले. समाजाचे संस्कार थोडेसे घरातूनच सामाजिक संस्कार चांगले असल्यामुळे मला ते दायित्व निभवण्यासाठी मी पुढाकार घेतला आणि मी मुख्यतः नोकरी नाही केली की मला समाजामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मग मला कुठे बोलायचं असेल, माझ्या भाषणातून, माझ्या म्हणजे वाणीतून किंवा आणि माझ्या लेखणीतून असेल, माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने मी अनेक पद्धतीने प्रयास केला. आणि त्यानंतर हे सगळं करत असताना, लेखनाचं काम करत असताना 2 कविता संग्रह मधल्या काळात प्रकाशित झाले. 1997ला एक राण आसवांचे तळे नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे, तो हा संग्रह आहे. आणि 2000ला एक संग्रह प्रकाशित झाला, हा राणपाखरांची माय. असे 2 कविता संग्रह त्या काळात प्रकाशित झाले. त्याच्यानंतर मला समाजकार्यामध्ये गती अधिक मिळाली आणि अधिक खोलवर मला जाता आलं, याच्यासाठी की मी जिल्हा परिषद सदस्य झाले. आणि त्यानंतर
मला जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मला तळागाळातल्या समाजाच्या अतिशय जवळ जाता आलं आणि जवळ गेल्याच्या नंतर मग मला अधिक जवळचा समाज मला समजला आणि मला असं वाटलं की आता कुसुमताई आलाम केवळ लिहून तुम्हाला होणार नाही, तर तुला प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागेल. आणि मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर माझा जो 2007 नंतर 7 ते 12 असा कार्यकाळ होता आणि तो कार्यकाळ संपल्याच्या नंतर मग मी खऱ्या अर्थाने मग मी लोकांशी जुळत राहिली, लोकांशी भेटत राहिली. मला ते लोकांचं दुःख असेल, सामान्य वर्गाचं दुःख असेल, अनंत यातना असलं मी पाहिल्या आहेत आणि ते कुठं त्याला आपल्याला काही हातभार लावता येईल का म्हणून मी प्रयास केला आणि त्या अनुषंगाने अनेक राज्यातल्या लोकांशी मी संपर्कात राहिली आणि त्यांच्याशी संपर्कात राहिल्यामुळेच मग एक नवा मानव जो भारताच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्यांनी या स्वातंत्र्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले असेल, महात्मा गांधी असेल, नेहरू असतील, त्यांनी एक भूकमुक्त आणि ज्याला शिक्षणाचा अधिकार असेल, कोणी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, कोणाला बिना औषधाने राहता कामा नये, प्रत्येकाला घर असायला पाहिजे, प्रत्येकाला एक चांगलं अन्न वस्त्र निवारा असायला पाहिजे, हे जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं ते स्वप्न त्यांचं पूर्ण होताना दिसत नव्हतं. आणि म्हणून मग मी अशा अनेक लोकांशी ज्यांचे आईवडील जेलमध्ये गेलेले होते स्वातंत्र्यासाठी, असे काही लोक मला मिळाले. दादा सोनावणेसारखा अतिशय संवेदनशील कवी, साहित्यिक आणि एक हाडाचा कार्यकर्ता माणूस मला त्या काळात मिळाला. एक काळूराम दोधळे नावाचे गृहस्थ मला मिळाले. मी त्यांच्या सोबतीने काम केलं आणि हे सगळेचे सगळे लोक जे होते ते सगळे महिलांच्या विषयी अतिशय संवेदनशील होते आणि महिलांविषयी संवेदनशील झाल्यामुळेच मग आम्ही सगळ्यांनी मिळून मग प्रयास केला की 2016 ते 2017 मला वाटते ऑक्टोबर 2016 ते जानेवारी 2017 ह्या कालखंडामध्ये 3 महिने अव्याहतपणे आम्ही 9-10 राज्यांचा जो दौरा केला होता. तर अतिशय लोकांच्या संवेदना आम्हाला त्या समजल्या. लोकांना जागृत करण्याचं, त्यांचं मन समजावून सांगण्याचं आणि महिलांना विशेषतः संरक्षण देण्याच्या दृष्टीने आमचा तो प्रयास राहिलेला आहे आणि अतिशय चांगले परिणाम झाले की भारतामध्ये एक किमान आदिवासी महिलांचं एक संघटन उभं झालेलं आहे. आमची स्वतःची अशी इच्छा आहे की केवळ आदिवासी समाजात जन्माला आली तर आदिवासी समाजातल्या महिलांचं प्रतिनिधित्व न करता संपूर्ण समाज जो आहे, जो मानव समाज आहे, त्याला आम्हाला एकत्रितपणे करून एक चांगल्या म्हणजे राष्ट्राची सशक्त राष्ट्राच्या निर्मितीसाठी हातभार लावण्याचा जो आमचा प्रयास आहे किंवा आमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा आमचा हेतू आणि आपल्यासुद्धा माध्यमातून आम्हाला ते साध्य होईल असं मला आशादायक एक चित्र वाटत आहे. अनेक लोकांना आम्ही भेटतो आहोत आणि ह्या समाजाला सशक्त बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. पण खऱ्या अर्थाने दुखणं जे कुठे असेल तर ते महिलांच्या दृष्टीने आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना पहिली सगळ्यात जबाबदारी असेल तर जी अर्ध विश्व जे आहे, अर्ध विश्व अतिशय लक्तरे म्हणजे निघालेली आहे त्याचे, म्हणजे युरम शर्मिलाने जो एक उपोषण करून इतके वर्ष उपोषण करून तिने जो न्याय मागण्याचा प्रयत्न केला असेल किंवा इकडे सोनीचा जो संघर्ष सुरू आहे, जंगल जमीन वाचवण्याच्या दृष्टीने संघर्ष सुरू आहे, महिलांना न्याय देण्याच्या दृष्टीने अनेक लोकांनी प्रयास केला. आमच्या त्या तरुणपणातल्या काळामध्ये सीमाताई साखरेंचा तो त्या काळामधला संघर्ष होता. हुंडाबळीच्या केसेस त्या काळात जास्त होत्या आणि ह्या सगळ्या लोकांचे संघर्ष पाहताना आम्हाला पण असं वाटतंय की ह्या अर्धा समाज जो अर्ध मेलेला समाज आहे, या अर्ध मेलेल्या समाजाला जागवण्याशिवाय आपण ज्या जुन्या लोकांनी जे स्वप्न पाहिलेले असते स्वातंत्र्याच्या काळामध्ये, तर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपल्या सर्वांनी मिळून करता आलं तर ते चांगलं होईल असं मला वाटते आहे. आणि म्हणून मला जे परिवर्तनाचे महामेरू असतील, कोणी विद्वत प्रचूर महामानव या धर्तीवर खूप झाले, त्यांनी अतोनात म्हणजे छळ सहन केला, संघर्ष केला, महिलांच्या हितासाठी संघर्ष केला, असे खूप बहुमोल व्यक्तिमत्व आपल्या याच्यामध्ये समाजामध्ये निर्माण झाले. त्यांनी महिलांना स्वाभिमान देण्यासाठी, सन्मान देण्यासाठी आपलं झिजून मरण मेले किंवा झिजले ते. आणि पण तरीही पण स्त्री समाजाची अधोगती ती काही म्हणजे थांबलेली नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आणि मला असं वाटतं की माझं स्वतःचं सांगण्यापेक्षा मला काय अपेक्षित आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण माझंही खूप दुःख आहे, मी खूप काही केलेलं असं म्हणणार नाही,
माझं जे काम आहे लेखणीतून आहे आणि प्रत्यक्ष काम केलेलं आहे. मी लोकांच्या घरादारापर्यंत पोहोचलेली आहे. अशी खूप कामं जी केलेली आहेत. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे की जो आमच्या गडचिरोलीच्या जंगलामध्ये असेल किंवा आदिवासी बहुल एरियामध्ये पूर्ण जे जिथे जिथे जंगल आहे, जिथे जिथे खनिज आहे, त्या जंगलामध्ये खनिज आहे, तिथे चांगलं पाणी आहे योग्य, ते त्या पाण्याला अडवून इथे धरणं बांधलेली आहेत. इथे पॉवर प्लॅन्ट्स आलेले आहेत. जिंदलसारख्यांना, मित्तलसारख्यांना आणि सगळ्या बड्या कंपन्यांना इथलं जंगल, इथलं खनिज, इथलं पाणी सरकारने सगळं दिलेलं आहे. तर ते सगळा संघर्ष जो उरावर घेऊन आपल्या जो एक समाज, आदिवासी समाज जगतो आहे आणि हे जगत असताना म्हणजे रिझर्व फॉरेस्ट पण त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर हे सगळं जगत असताना त्यांना विस्थापित मोठ्या प्रमाणावर म्हणजे व्हावं लागत आहे. आणि हे विस्थापनाचं जे सगळं चित्र आहे अतिशय दुःखद आहे याच्यासाठी की एकतर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं म्हणजे त्यांची चांगली सुपीक जमीन आहे, त्यांचे गुरंढोरं, जनावरं आहे, त्यांचा पूर्ण संसार, आणि नुसता संसारच नाही तर त्यांच्या संस्कृती सकट ते नष्ट होण्याचं सगळं ते प्रकार आम्ही त्या 10 राज्यांच्या माझ्या महिला एवं बाल सन्मान यात्रांच्या याच्या संदर्भाने आम्ही पाहिलेलं आहे प्रत्यक्ष. त्यांच्या मुलीबाई, त्यांचे सुना नातवंड हे सगळे उघड्यावर पडलेले आहेत. आणि त्या विस्थापनांचा त्यांना जे काही सरकारकडनं देणं लागतं ते देणंसुद्धा बरोबर मिळालेलं नाही. आणि जे काही मिळालेलं आहे तर एकतर आदिवासी माणसांना ते पैसे सांभाळण्याची सवय माहिती नाही, खर्च करता येत नाही, आर्थिक बाबतीमध्ये फार कमकुवत आहेत. आणि मग त्यांनी कुठल्या तरी गाड्या घोड्या घेतल्या असतील, कुठल्या तरी काहीतरी व्यसनाधीन झाले आणि तो काही प्रमाणात जो मिळालेला पैसा होता तो पण तो त्यांनी संपवून टाकला आणि ते पूर्ण बर्बाद झाले. आता त्यांना राहायला ठिकाण नाही. शेवटी काय केलं की शहरालगत कुठेतरी झोपडपट्ट्या त्यांनी उभारल्या आणि त्या झोपडपट्ट्या उभारून मग त्यांनी आपलं जे काय म्हणतात आपली रहिवाट सुरू केली. इथलं त्यांचे जमिनी, त्यांना काम करण्याची सवय होती शेतामध्ये, रानामध्ये, पण त्यांना त्या कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये ते काम करायला ते फार अवघड गेलं. त्यांची पूर्ण मुळासकट संस्कृती नष्ट झाली त्या ठिकाणी. त्यांच्या महिलांवरती भांडी घासण्याची, धुणी धुण्याची पाळी आली आणि अशा प्रकारे आदिवासी लोकांचं सगळं विस्थापन आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. आणि हे अतिशय फार दुर्दैवी आणि दुःखद आहे हे सगळा प्रकार. आणि आता आपण कोरोनाच्या याच्याने पाहत आहोत की आपल्याला जे खूप आम्ही पळत गेलो विकासाच्या नावाखाली. आपला एवढं विकास म्हणून जे धावत गेलो, पण शेवटी आपल्याला काय केलं, आपल्या गरजा कोणत्या आहेत हे आपण समजलं पाहिजे. आपल्याला हे फार मोठं उदाहरण दिलेलं आहे. तर म्हणून की म्हणजे आदिवासी बहुल एरियामध्ये जो जमिनीचा संघर्ष असेल, पाण्याचा संघर्ष आहे, खनिज संपत्ती वाचवण्याचा, कोळसा वाचवण्याचा जो संघर्ष सुरू आहे, तर हा जो संघर्ष याच्यासाठीच आहे की ह्या विकास नावाच्या खाली आम्ही इतका प्रचंड मोठा जो विनाश आम्ही ओढवून राहिलेला आहोत. तर हा संपूर्ण विनाश पूर्ण मानवी संवेदना नष्ट करणारा आणि मानवी समाज नष्ट करणारा आहे. हे आता आपण कोरोनामध्ये बघितलेलंच आहे. आणि म्हणून आपण सुद्धा त्या लढाईमध्ये सहभाग दिला पाहिजे. आणि 10 राज्यांच्या त्या यात्रेमध्ये ह्या सगळे मी बोलत राहिली आणि त्यांच्यातल्या त्या काही अडीअडचणी असलेल्या आमच्या गडचिरोलीसारख्या ठिकाणी सुरजागडमध्ये एक प्रकल्प उभा केला. तो प्रकल्प नाहीच आहे, पण सरकार सांगतो तो सुरजागड नावाचा प्रकल्प आहे. त्या ठिकाणी अतिशय उच्च दर्जाचा लोहा आहे आणि तो प्रचंड उच्च दर्जाचा लोहा जिंदलसारख्या आणि अनेक कंपन्या आहेत, प्रायव्हेट कंपन्या, त्यांना सरकारने सरसकट देऊन टाकलेला आहे. मी तुम्हाला सांगते की ज्याला अतिशय घनदाट जंगल म्हटलं जाते, अतिशय म्हणजे मोठं सुंदर असं जंगल आहे, सपासप कापून टाकलेलं आहे ते जंगल. आणि त्या ठिकाणचा लोहा खनन करण्याचं म्हणजे आदिवासींचा जो कायदा आहे, 5वी अनुसूची असेल किंवा पेसा कायदा असेल, त्या कायद्याच्या अंतर्गत आदिवासींच्या बिना परवानगीने काहीही सरकारला करता येत नाही. पण सरकारला करता येत नसताना सुद्धा बळजोरीने सरकारने ते सगळं खनिज काढण्याचं म्हणजे ग्रामसभांची अनुमती बिना अनुमतीने ते काढण्याचं काम केलं. सरकारने इतकं मोठं पातक केलं आणि त्यांनी लोकांनी ज्यावेळेला विरोध केला त्यावेळेला ह्या सगळ्या कंपनीच्या बाजूने सरकार उभं राहिलं आणि
त्यांनी शेवटी गावकऱ्यांनी जवळपास 70 ते 80% गावकऱ्यांनी त्या काळात जाळून टाकलं आणि त्याच्यामध्ये काही महिला होत्या. आणि मी प्रत्यक्ष मग त्या ठिकाणी भेटीला गेली आणि तिथल्या काही महिलांना मी म्हटलं की तुम्ही अतिशय चांगलं काम केलं. आणि त्या महिलांना एक इंटरनॅशनल सेमिनार झाला होता त्या काळामध्ये, मला काही वर्ष आठवत नाही, 2018 असावा बहुतेक. तर त्या मी महिलांना घेऊन गेली उदयपूरला. काही 5-6 देशातल्या महिला एकत्रित आल्या होत्या आणि महिलांवर होणारे जे परिणाम आहेत या सगळ्यांच अनुषंगाने त्याच्यावर फार मोठी कॉन्फरन्स झाली. आणि तिथे प्रत्यक्ष मी ते सगळं त्यांना लाईव्ह सगळं दाखवलं की बघा या महिलांवरती काय अन्याय होतं. आणि त्यांनी आपबीती सांगितल्यानंतर सगळेचे सगळे हळहळले. आणि ते सगळं पाहिल्यानंतर मग तो संघर्ष एका कुठल्या तरी एका नेदरलँड गव्हर्नमेंट म्हणजे नेदरलँडच्या काही महिला होत्या, त्यांनी बघितला की इतका प्रचंड मोठा संघर्ष जंगलामध्ये जर सुरू असेल तर आम्ही काय करायला पाहिजे. आणि मग 2019ला मला जोहान्सबर्ग इथे एक जागतिक परिषदेमध्ये मला महिलांच्या त्या सगळ्या समस्यांवरती बोलायला मला बोलावलं. आणि मी भारतातून मी एकच महिला होती आदिवासींची, सगळ्या आदिवासी महिलांची आणि सरसकट महिलांचे प्रश्न मला त्या ठिकाणी मांडायची संधी मिळाली. त्या ठिकाणी 60 देशांचा सहभाग होता आणि मी 1 आठवडा त्या ठिकाणी राहून मी ते सगळं मी मांडणी त्यावेळेला केलेली आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की कुठलंही असो, म्हणजे कुठला प्रकल्प असेल किंवा एखादी कोणती गोष्ट असेल, जर काही करायचं असेल तर त्याचा थेट संबंध महिलांशी असतो. आणि त्या महिलाच उद्ध्वस्त झाल्या तर महिला उद्ध्वस्त झाल्यानंतर समाज उद्ध्वस्त होणार नाही का, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून केवळ मी आदिवासी महिलांचा विषय घेणार नाही, तर ह्या संबंध समाजामध्ये जे काही चाललेलं आहे, अगदी म्हणजे ह्या बलात्कार असेल किंवा अशा काही घटना आहेत, तर ह्या घटनाचं अतिशय निंदनीय घटना आहेत आणि त्याच्यामुळे माझं मन अतिशय विव्हळलेलं आहे. आता आमच्याकडे ती प्रियंकाचं प्रकरण सगळं झालेलं असेल, ती आमची एक पायल तडवीचं एक प्रकरण झालं, त्याच्यामध्ये वसतिगृहाच्या मुलींनीच त्या पोरीला बेजार केलं. इतकी उच्च विद्याविभूषित आमची ती मुलगी होती आणि शेवटी तिला मारून टाकण्यात आलं आणि तिने आत्महत्येचं ते दाखवलं आणि त्या बड्या घरच्या मुली होत्या. तर हे असं का चालते? महिलाच महिलांच्या विरोधामध्ये का उभ्या राहतात किंवा महिलांवरच असे का आघात होतात, हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो. आणि म्हणून आपण सगळे संवेदनशील आहोत आणि म्हणून आपण संवेदनशील लोकांनी हे सगळं आपण केलं पाहिजे की केवळ मेणबत्त्या जाळून काही उपयोगाच्या नाही आहे. देशभर मेणबत्त्या जळल्या पण महिलांवर अत्याचार काही थांबलेले नाही आहेत. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की मी काही महिलांच्याच विषयी कविता केलेल्या आहेत, तर मी तुम्हाला थोड्या वाचून दाखवते. काही कविता आहेत माझ्या. स्त्रियांची स्थिती जी आहे, बंदिनी जी स्त्री होती त्या स्त्रियांची जी स्थिती आहे त्यावरती थोड्या मी काही कविता केलेल्या आहेत. त्यांनी डोळे काढून बघितले की माझी नजर जमिनीच्या आत, उद्ध्वस्त मन झुगारून द्यावे का आयुष्य. अन्याय अत्याचार शोषण मी पिऊन टाकतो गटागटा, मी तिन्ही कुळाची शान, मी घरंदाज, माझ्या व्यथेचा नाही अंदाज. खरं म्हणजे आम्हाला इथल्या व्यवस्थेने स्त्रियांना इतकं नागवलेलं आहे. शेवटी म्हणजे स्त्रियांच्याच वाट्याला हे काय येतं. आणि एक माझा पहिला कविता संग्रह आहे राणास्वांच्या तळे, त्या ठिकाणी मी माझ्या हे वयाच्या 25 ते 26 वर्षी लिहिलेली कविता आहे. स्त्री आणि मेघ. मेघांना तुमचं ठीक आहे, तुम्हाला गरजता येते, मनासारखं बरसता येते. स्त्रीचं मात्र तसं नाही. तिचे अस्तित्व काळोख दाटल्यासारखे झाकाळून गेलेलेच. अगदी तशात झाकून ठेवाव्या लागतात अंतर्मनातील वेदनांच्या खाणाखुणा. एक मात्र करता येते, बारमाही रिमझिम चालूच असते, त्याला ऋतूची गरज नसते. ते एकांताच्या काठावरून सदैव वाहत असते. मनातील लाव्याला शांतवण्यास एवढे खरेच पुरे असते. उरातून फुटणाऱ्या पाऊसधारा कितीही बेफाम बेमालूमपणे मनाची दैना करतीलही, पण स्त्रियांच्या दुःखांचा रांजण सदैव तडकलेलाच असतो. कितीही युग येतील जातील तरी स्त्रीचं तेच होणार आहे. तिची रिमझिमच तेवढी सदैव चालू राहणार आहे. तिला
गरजता येणार नाही, मनासारखं बरसता येणार नाही, कारण त्याग, चारित्र्य, प्रतिष्ठा यांनी तिच्या मुस्काटात जोरात हाणली आहे. तर ही स्त्रीची संवेदना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकंदरीत स्त्रियांनी जेवढे अधिकारांची हक्काचा जो संघर्ष एवढा मोठा केलेला आहे आणि त्यांचा सन्मानही झाला नाही, अशातला भाग नाही आहे. परंतु आत्ताची ही जी सगळी परिस्थिती पाहतो आपण, जसं म्हणजे महिला दिन मिळाला, सगळं मिळालं आपल्याला, आपण जगभर साजरा करतो, पण आपल्याला या दुनियेने आपल्याला खरं म्हणजे सन्मान दिला आहे का? म्हणजे स्त्री होणं का किती अपराध आहे का, हा एक मोठा प्रश्न पडतो आहे. आणि म्हणून एकतर बापाचा, एकतर जवळच्या नातेवाईकाचा आणि कोणाचा या काळात भरोसा राहिलेला नाही. तर या स्त्री सन्मानाची जी म्हणजे स्थिती जी आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. आणि सरसकट ज्या महिलांनी पूर्वीच्या काळामध्ये जो जोहार केलेला आहे, म्हणजे ज्या राण्यांनी, म्हणजे पद्मावती असेल किंवा कोणी असेल, राणी दुर्गावती असेल, तर त्यांनी आपल्या त्या शत्रूंच्या पुढे त्यांनी जोहार केला होता. पण इथे कोण शत्रू आहे आणि कोण मित्र आहे हे काही ओळखायला येत नाही. आणि त्यामुळे फार महिलांची स्थिती फार मोठी दयनीय झालेली आहे. ओंजळीत प्राण घेऊन पाय चेपत, ओंजळीत प्राण घेऊन पाय चेपत मी त्याची आरती केली. ओंजळीत प्राण घेऊन पाय चेपत मी त्याची आरती केली, त्याचा प्रसाद खाल्ला. अंगावरील वळ लपले नाही. जाऊबाई म्हणते, मला साथ नव्हती, बधीर होत गेलो तेव्हा मी. मला साथ नव्हती, बधीर होत गेलो तेव्हा मी. माझ्या गंजलेल्या वेदना उभ्या राहतील तुझ्या साक्षीला. आपण झाडाला लागलेली फुलं नाही कुस करून टाकायला. दुसरी कविता आहे. त्याच्या दृष्टीतून मी, तू आणि ती. त्याच्या दृष्टीतून मी, तू आणि ती माझ्या मरतुकड्या देहावर हपापला. तू तर भर यौवनात आणि तिथं कोवळी कच्च काकडीसारखी कचाकच खाल्ली त्याने. हे आताची ही सगळी परिस्थिती आहे. हिरव्या गर्द रंगाचा शालू, लाल हिरवे बिलवर, लाल चुटूक कुंकू, केसात गजरा मारून सजलीस, पण स्वतःसाठीही सजत राहा. तू फुलत जा मनातून, तू फुलत जा मनातून. उसन्या शृंगाराचे गाणे, बिनकामाचे घराणे. तू शृंगार करच ग, माझं काही म्हणणं नाही, तू शृंगार करच ग, पण बाईचा गळा आणि माणसाचा जोडा. तुझा साज त्याचा पुरुषार्थ. ही स्त्रीची परिस्थिती आहे. हक्कासाठी स्त्रीला संघर्ष करावा लागला. हक्कासाठी स्त्रीला संघर्ष करावा लागला, पुरुषाला नाही बरं का. हक्कासाठी स्त्रीला संघर्ष करावा लागला. खरे तर पुरुषार्थाने अर्धमेले व्हावे. खरे तर पुरुषार्थाने अर्धमेले व्हावे. देहाचे चोचले देशाच्या बाता. देहाचे चोचले देशाच्या बाता. उदार मनाच्या थापा. आभाळ कवेत घेणारी स्वप्ने दाखवत तुडवून टाकतात ते अंतर्बाह्य. आभाळ कवेत घेणारी स्वप्ने दाखवत तुडवून टाकतात ते अंतर्बाह्य. तुला कळत कसं नाही त्यांचे मायावी होणे? तुला कळत कसे नाही त्यांचे मायावी होणे? नारी भोगून वासनेची तृप्त ढेकर देत तिलाच ते निषिद्ध मानतात. कर्तबगार पुरुषाच्या मागे, कर्तबगार पुरुषाच्या मागे तू भक्कम. तुझे कर्तव्य अर्पण, तुझे कर्तव्य अर्पण. तू हिरवे झाड, तू हिरवे झाड. त्याची सावली कर्तबगार पुरुषांची, कारण कर्तबगार पुरुषांच्या मागे एक भक्कम स्त्री असते असं म्हणतात.
तू त्याची सावली, त्याच्या शिवेवरील माऊली, त्याच्या शिवेवरील माऊली, यशाचे क्षितिज त्याचे, यशाचे क्षितिज त्याचे, अंगणाच्या आतून तुझ्या अब्रूदार असण्याचे पोवाडे. म्हणजे फार चारित्र्यवान आणि फार गुणी वगैरे वगैरे असे. तुझ्या अब्रूदार असण्याचे पोवाडे, तुझ्या कर्तृत्वाला नव्हाळे, तू अमक्याची तमकी. म्हणजे तू त्याची बायको, याची बहीण, त्याची पोरगी वगैरे वगैरे. म्हणजे तुला भवितव्य नाही किंवा तुला स्वतःचं काही नाही, हे असं त्याच्या मागे सांगायचं असतं. तर एकंदरीत स्त्रियांची ही अवस्था आणि स्त्रियांच्या ह्या संवेदना मला व्यक्त कराव्या लागल्या. तर ह्या समाजाला जर आपल्याला जगवायचं असेल आणि ह्या समाजाला जर कविता आहे, पांढरे कपाळ बरे. माझ्या बहिणीवर त्याचा बलात्कार, माझ्या बहिणीवर त्याचा बलात्कार, म्हणून त्याच्या बहिणीला मी बाटवावं असं थोडीच आहे. माझ्या बहिणीवर त्याचा बलात्कार, म्हणून त्याच्या बहिणीला मी बाटवावं असं थोडीच आहे. त्याच्या बायकोच्या आक्रोशाला मी काय करू, त्याच्या बायकोच्या आक्रोशाला मी काय करू. भर चौकात मी त्याला जाळलोच आहे. तिच्या कुंकवाची हानी झाली तरी, तिच्या कुंकवाची हानी झाली तरी तिने शिव्याशाप केला नाही. आता तिलाही कळले असते, आता तिलाही कळले असते, अधमाच्या सोबतीपेक्षा पांढरे कपाळ बरे असते. म्हणजे स्त्रिया पण समजून चुकल्या. आणि खरं म्हणजे मला आता असं वाटायला लागलं एकंदरीत की माझ्या प्रवासाच्या दरम्यानमध्ये मी अनेक मुलींना, अनेक तरुणींना, अनेक लहान मुलांना, बालकांना, अनेक पुरुषांना पण मी भेटत राहिली. आणि मी त्यांच्या ते संवेदना ओळखण्याचा प्रयत्न केला. तर अनेक मुली ज्या आहेत, तरुणी ज्या आहेत, त्या खूप शिकत आहेत. अतिशय म्हणजे शिक्षणामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्या तयार आहेत या काळामध्ये. आणि पण विवाह नावाच्या संस्थेला त्यांनी नाकारले. जवळपास अशा अनेक मुली आहेत की त्या अविवाहित राहणे पसंत करतात आणि ते लिव्ह अँड रिलेशनशिपच्या त्या मार्गाने जाण्याचा प्रयास करतात. तर आणि आपला जो गर्भ आहे तो आपला गर्भ त्यांना मूल पाहिजे असते, पण ते कसं ते घेतलेलं मूल पाहिजे, ॲडॉप्ट केलेलं त्यांना मूल पाहिजे. स्वतःला त्यांना आई होण्याची इच्छा नाही आहे. समाज कोणत्या दिशेला जातो आहे याचा आपण विचार केला पाहिजे. सोरगेट मदरचा जो मोठा प्रश्न आहे, तर आपण गर्भाशय एक भाड्याने गर्भाशय घेतो. आई होण्याचं जे स्वप्न असते, माझ्या पोटामध्ये माझा मुलगा किंवा मुलगी किंवा माझं बाळ जे आहे ते 9 महिने माझ्या पोटात राहिलं पाहिजे, त्याला मी गोंजारलं पाहिजे, माझ्या रक्ताचा एक कणनकण त्याच्यामध्ये आला पाहिजे, असं वाटत नाही. तर आपण कोणत्या जगामध्ये वावरत आहोत. तर हे यंत्रयुग आहे की खऱ्या अर्थाने काय आहे, तर याचा आपण सगळ्या लोकांनी विचार केला पाहिजे. आणि ही अतिशय फार दुर्दैवी चित्र देशामध्ये दिसत आहे. जर असं संवेदनाहीन जर समाज जर जन्माला आला तर आपण खऱ्या अर्थाने आपण माणुसकीला मुकणार आहोत. आणि म्हणून मला परत जाता जाता मला आदिवासी समाजात माझा जन्म झाला, मी स्वतःला स्त्री म्हणून माझा जन्म झाला, मी अतिशय भाग्यवान आहे. आणि माझा आदिवासी समाजात जन्म झाला, मी अतिशय भाग्यवान आहे की ज्या समाजामध्ये अधिक जीवनमूल्य आहेत आणि या समाजामध्ये स्त्रियांचा सन्मान अधिक प्रमाणात इतर समाजाच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात होतो. मुली जन्माला येतात आणि मुलगा जन्माला येतात. तर आमच्या समाजामध्ये कुठेही मुलगी जन्माला आली तर जिलेबी वाटत नाही आणि मुलगा जन्माला आला तर पेढे वाटत नाही. तो सरसकट एक गोड पदार्थ म्हणून काही पण वाटण्यात येतो. आधी खेड्यापाड्यामध्ये घरी साखर असेल तर साखर वाटण्यात येते. तर आम्हाला समता जी आहे त्या समन्यायी आणि समभागी आणि सहभागी व्यवस्थेतली मी असल्यामुळे आमचा जो संघर्ष आहे हा समानतेचा खऱ्या अर्थाने संघर्ष आहे, हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे, हा फुल्यांचा संघर्ष आहे, हा बिरसाचा संघर्ष आहे, हा गांधीचा संघर्ष आहे. या सगळ्या संघर्षाची आज नितांत गरज आहे. कारण हा समाज अतिशय चुकीच्या मार्गाने जातो
चालतो आहे, अतिशय व्यवस्था जी आहे, सत्ताधारी जे आहे, सरकार जे आहे या काळामध्ये अतिशय चुकीच्या मार्गाने जात आहे आणि महिलांना बेटी बचाव बेटी पढाओ जे त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु कुठली बेटी पण वाचत नाही आणि ते बेटी पडत पण नाही आहे, शिक्षणापासून पण वंचित अनेक मुली आहेत आणि महिला आहेत. तर असा असुरक्षित समाज आहे. तर त्या खऱ्या अर्थाने आपल्याला एक नवा स्वप्न जर द्यायचं असेल या देशाला किंवा या समाजाला, तर खऱ्या अर्थाने आपण ह्या महिला समाजाला आणि ह्या बालकांना आपण गुंजारलं पाहिजे. हे दोन महिला आणि बालक जर सक्षम असतील तर हा देश सक्षम होणार आहे. एवढा मला या ठिकाणी आपल्याला संदेश द्यायचा आहे. आणि या आदिवासींच्या दुनियेकडे पाहणाऱ्यांचा इतरांचा जो समज आहे तो समज मी तर लिहितही आहे, पण आपण सांगितलं पाहिजे की अतिशय मागासलेला, लंगोट्या, म्हणजे असा तसा, याचे काळाला कसे जाडजूड ओठ आहेत, याचं वर्णन असं वेगळं करता येते. हा चेपटा आहे, हा कुठेतरी याचे केसर जाड आहेत, म्हणजे हा एक कुठला तरी या पृथ्वीवरचा विचित्र माणूस आहे असा जो समज आहे, हा समज पूर्णपणे आपण पुसला पाहिजे. की ही व्यवस्था आदिवासी समाजाची जी जीवनमूल्य आहे, ही जीवनमूल्य अतिशय इतर समाजाला अतिशय कामाची आहेत भविष्यामध्ये आणि ती जीवनमूल्ये आपण शिकली पाहिजे. म्हणून जर आपण म्हणत असू की आदिवासी समाजाने मुख्य धारेमध्ये यायला पाहिजे, विकासाच्या धारेमध्ये यायला पाहिजे, पण आपण इतर समाजाने समजायला पाहिजे की मुख्य धारा आणि विकासाची धारा आता कोणती हे ठरवण्याचे हे प्रसंग आलेले आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आहे की मुख्य धारा आणि आपले विकासाचे संदर्भ आपण नव्या अर्थाने आता शोधले पाहिजेत. अन्यतः हा पूर्ण मानवी जो समाजाचा डोलारा आहे, हा डोलारा कोसळल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या ज्या सत्ताधारी जे आहेत, हे सत्ताधारी सगळ्या पूर्ण लोकशाही पूर्णपणे किडलेली लोकशाही आहे. या किडलेल्या लोकशाहीला आपल्याला जर आपण आता जर सांभाळू शकलो नाही तर आपण पूर्णपणे सगळेजण नष्ट होणार आहोत आणि विश्वास नावाची गोष्ट, भावना नावाची गोष्ट, संवेदना नावाची गोष्ट शिल्लक राहणार नाही. एवढं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. आणि आपण मला अतिशय म्हणजे वेळ दिला आणि माझं मनोगत ऐकून घेतलं, तर मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते आणि मी या ठिकाणी थांबते.